स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी आहे खुशखबर। डिसेंबरचा हप्ता फायनली या संदर्भात महिलांना खुशखबर सरकारने दिलेली आहे। सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये या ठिकाणी पहा खूप मोठा बदल करायचं ठरवलेलं आहे, परंतु या बदला अगोदर लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती ती म्हणजे डिसेंबरच्या हप्त्याची। तर फायनली ह्या डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात महिलांसाठी आहे खुशखबर। महिलांच्या अकाउंटला पैसे जमा, 2100 रुपये खात्यात जमा। सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। लाडकी बहीण योजनेचे पैसे फक्त याच बँकेमध्ये येणार। नेमक्या या बँका कोणत्या आहेत हे आपण पाहणार आहोत। सविस्तर माहिती पाहिजे आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहणं गरजेचं आहे। चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आणि सर्व सरकारी योजनांची माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळेल। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या लेटेस्ट अपडेट देखील पाहण्यास मिळतील। चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महिलांसाठी असणारी खुशखबर। गुड न्यूज। 6व्या हप्त्यासंदर्भात लाडकी बहीण योजना 7 डिसेंबर महिलांसाठी खुशखबर। लाडक्या बहिणी खूप दिवसापासून वाट पाहत होत्या की मला नेमके पैसे कधी येणार। या प्रश्नाचं सरकारने उत्तर फायनली दिलेलं आहे। पैसे अकाउंटला ट्रान्सफर। लाखो बहिणी वाट पाहत आहेत, लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत सरकारच्या या हप्त्याची। आणि जास्त वाट पाहण्याचं कारण की निवडणुकांअगोदर सरकारने ज्यावेळेस भाजप, त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे 3 पक्ष एकत्र येऊन महायुतीने नवीन त्यांचा जो जाहीरनामा प्रसिद्ध केला, या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते 1500 वरून 2100 रुपये करणार। त्यामुळे नक्कीच महिला ज्या होत्या त्या खूप उत्सुक होत्या, खूप वाट पाहत होत्या की आता डिसेंबरचा हप्ता आपल्याला फायनली वाढवून मिळणार आहे। हा हप्ता वाढवून मिळत आहे। 600 रुपयांची वाढ झालेली आहे आणि नक्कीच ही मोठी अमाऊंट आहे। 2100 रुपये तुम्हाला महिन्याला मिळाल्याच्या नंतर वर्षाला तुम्हाला 25,000 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात येतील। जर तुमच्या घरात 2 लाभार्थी महिला असतील तर या योजनेची रक्कम तुम्हाला 50,000 रुपये वर्षाला मिळणार आहे आणि खूप मोठी अमाऊंट आहे। 50,000 रुपये सामान्य नागरिकांसाठी, सामान्य महिलांसाठी 50,000चा आकडा मोठा असणार आहे आणि ही रक्कम सरकारकडून जमा करण्यात येणार आहे लाडक्या बहिणींच्या अकाउंटला। लाडक्या बहिणींना या ठिकाणी डिसेंबरचा हप्ता तर सरकार देत आहे, पण आता हा 2100 रुपये मिळणार नाही। पहा, 2100 रुपये न मिळता लाडक्या बहिणींना जो डिसेंबरचा हप्ता आहे तो मिळत आहे फक्त आणि फक्त 1,500 रुपये। 1,500 रुपये म्हणजेच अगोदरच्या शासन निर्णयाप्रमाणे लाडकी बहीण योजनेची रक्कम जरी वाढवण्यात आलेली असली तरी पण ही रक्कम तुम्हाला किती मिळणार आहे? डिसेंबरचा हप्ता फक्त 1,500 एवढाच हप्ता मिळणार आहे। मग आता राहिला प्रश्न की 2100 रुपये कधी मिळणार? लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? तर या ठिकाणी पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये जे वाढीव रक्कम करण्यात आलेली आहे, जी रक्कम वाढवण्यात आलेली आहे सरकारकडून, ही रक्कम तुम्हाला डिसेंबरमध्ये, त्याचबरोबर जानेवारीमध्येही मिळणार नाही, फेब्रुवारीमध्येही देखील मिळणार नाही, परंतु मार्च महिन्यामध्ये ही रक्कम तुम्हाला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर होय, पुढील वर्षी मार्च महिन्यापासून 2100 रुपये महिलांच्या अकाउंटला जमा होणार। मग 2100 रुपये मार्च महिन्यापासून का जमा होणार, अगोदर का जमा होणार नाही, हा जो तुमचा प्रश्न आहे, या प्रश्नाचं आपण उत्तर पाहू। तर पहा, लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यापासून सुरू झाली। त्यावेळेस नवीन शासन निर्णय आला आणि या शासन निर्णयामध्ये लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्याचं सरकारनं वचन दिलं होतं आणि त्यानुसार पहिले 2 हप्ते जुलै आणि ऑगस्टचे डायरेक्ट 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून सरकारने दिले। आणि पुन्हा या ठिकाणी डिसेंबर महिन्याची महिला बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होत्या। जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळाल्याच्या नंतर सप्टेंबरचा हप्ता देखील 1,500च मिळाला। त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे देखील महिलांना 1,500 प्रमाणेच 3,000 रुपये मिळाले।
नोव्हेंबरचे पैसे अगोदर मिळण्याचं कारण म्हणजे निवडणुका तोंडावर होत्या आणि त्या अगोदर महायुतीला लाडक्या बहिणींना खुश करायचं होतं. त्याचमुळे लाडकी बहीण योजनेची जी भाऊबीजेची ओवाळणी होती ती सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकत्रितरित्या 2 हप्ते पुन्हा 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटला ट्रान्स्फर केले. तर अशा प्रकारे अगोदर 3,000, त्यानंतर 1,500 आणि त्यानंतर पुन्हा 3,000, एकूण 7,500 रुपये लाडक्या बहिणींना दिले. निवडणुका झाल्या. निवडणुका या ठिकाणी 20 नोव्हेंबरला निवडणुका होत्या. मतदान होतं 20 नोव्हेंबरला. त्या अगोदर सरकारने स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं की लाडक्या बहिणींना जो डिसेंबरचा हप्ता आहे तो नोव्हेंबरमध्येच मिळणार आहे. पण तसं झालं नाही. आता निवडणुका झाल्या, निकाल झाला, सरकार स्थापन झालं. लाडक्या बहिणींना वाट पाहत होत्या. लाडकी बहीण जी योजना आहे त्या योजनेचा 6वा हप्ता आहे. या हप्त्याची जी प्रतीक्षा आहे ती सर्वच महिला करत होत्या. नेमका हा हप्ता कधी मिळणार? 2100 रुपये मिळणार का? तर 2100 रुपये तर मिळणार नाही, हे तर क्लिअर झालेलं आहे. या प्रश्नाचं तर उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. ज्यावेळेस नवीन वर्षाचा अर्थसंकल्प सादर होईल मार्च-एप्रिल महिन्यापासून तुम्हाला हे पैसे मिळून जातील. लाडकी बहीण योजनेचे स्वतः नवीन जे मुख्यमंत्री झालेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे वाढवण्यात आलेले आहेत ते आम्ही महिलांना देणारच आहोत. जे पैसे आहेत ते महिलांना कधी मिळणार? तर या ठिकाणी पहा, अर्थसंकल्पामध्ये ज्यावेळेस या पैशांची तरतूद होईल त्यावेळेस हे पैसे मिळणार आहेत. पण त्या अगोदर डिसेंबरचा हप्ता, ज्या डिसेंबरच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता, हा डिसेंबरचा हप्ता सरकारने सांगितलेला आहे की लाडक्या बहिणींच्या अकाउंटला तात्काळ सरकार जमा करणार आहे. शब्द खूप मोठा आहे. तात्काळ हा हप्ता जमा होणार आहे. पहा, लाडकी बहीण योजनेचा जो डिसेंबरचा हप्ता आहे 1,500 रुपयेच मिळणार आहे. हा तर तुमचा मुद्दा क्लिअर झाला असेल. 2100 रुपये तुम्हाला लगेच मिळणार नाहीत. 1,500 रुपयेच तुम्हाला सध्या मिळणार आहेत. पण हे 1,500 रुपये तुम्हाला कधी मिळतील? तर पहा, हे तात्काळ मिळणार असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते डिसेंबरच्या हप्त्याचे महिलांना तात्काळ सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. तात्काळ म्हणजे ते आज पण येऊ शकतात, उद्या पण येऊ शकतात. ह्या 2-4 दिवसामध्ये तुम्हाला नक्की आणि नक्की पैसे मिळून जातील. पहा, मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर देखील पैसे मिळू शकतात आणि मंत्रिमंडळ विस्तार होण्याअगोदर देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू शकतात. याचं कारण पहा, आता फक्त आणि फक्त नवीन सरकारमध्ये 3च मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहे, महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत देवेंद्र फडणवीस. त्यानंतर उपमुख्यमंत्री झालेले आहेत एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी अशा प्रकारे 3 नेत्यांनी शपथ घेतलेली आहे नवीन सरकारमध्ये. ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, महिला व बालविकास विभाग जे खातं आहे ते आता कोणत्या मंत्र्यांकडे येतं हे महत्त्वाचं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याच्या नंतर देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या अकाउंटला जमा होऊ शकतात आणि त्या अगोदर देखील होऊ शकतात. मंत्र्यांनी सांगितलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तात्काळ हे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका. आज उद्या ह्या 2-3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला नक्की पैसे येणार म्हणजे येणार. जसे पैसे पडतील तसे तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. आणि आणखीन एक महत्त्वाचं, बँकेमध्ये पैसे येणार आहेत तर या ठिकाणी पहा, ज्या बँकेमध्ये तुमचं आधार लिंक आहे त्याच बँकेमध्ये पैसे येणार आहेत. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. आधार लिंक नसेल तर करून घ्या.